आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। संगमवाडी ते एरवडा रस्त्यावर किरकोळ अपघातानंतर मोटार चालक महिलेने एकाला फरफटत नेले। समाज माध्यमांमधून या घटनेची चित्रफित प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी मोटार चालक महिलेला अटक केली आहे। या प्रकरणी मोटार चालक महिला मेरसेदे रसुलीकर वय 45 हिला अटक करण्यात आली। या घटनेत राम लक्ष्मण राठोड वय 34 हे जखमी झालेत। या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटार चालक महिला शनिवारी 17 जानेवारीला एरवड्यातील सादलबाग दर्गा रस्त्याने संगमवाडीकडे निघाली होती। त्यावेळी तेथून निघालेला मोटार चालक राम राठोड याच्याबरोबर किरकोळ अपघातानंतर वाद झाला। राठोड यांनी मोटार थांबवून मोटार चालक महिला मेरसेदे हिला मोटारीतून बाहेर येण्यास सांगितले। तिने मोटार सुरू ठेवली। मोटारीच्या समोर राठोड थांबले। मोटार सुरू ठेवल्याने राठोड यांनी मोटार अडवण्याचा प्रयत्न केला। मोटार चालक महिलेने मोटार पुढे नेली। प्रसंगावधान राखून राठोड यांनी बोनेट धरून ठेवले। मेरसेदे हिने मोटार 2 किलोमीटर पुढे नेली। या घटनेची चित्रफित प्रसारित झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।